नाशिक शहरामध्ये मुख्यमंत्री आले, कशा करता आले? तर म्हणे त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले। यांचा आणि शिक्षणाचा संबंध काय या मुख्यमंत्र्याचा? गेल्या 1.5-2 वर्ष मुख्यमंत्री आहेत। शैक्षणिक धोरणावर, शिक्षकांच्या प्रश्नावर, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर या महाशयांनी एक शब्द तरी कधी उच्चारलायचा असेल तर मला सांगा। असे मुख्यमंत्री या नाशिकमध्ये आले आणि माझ्या उमेदवाराला विजयी करेन असं सांगितलं। मी म्हटलं म्हणजे काय करणार आहेत ते? तर त्यांनी शिक्षकांच्या मताचा भाव लावला। शिक्षकांच्या मताचा भाव लावणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेला आहे। ही या शिक्षण क्षेत्राची आणि शिक्षणाची बदनामी या राज्यात करणारं सरकार, आपल्याला त्याला छेद द्यायचा आहे। आणि त्यांच्याच उमेदवारांनी सांगितलं ना, शिक्षकांना गुलामासारखं राबो। काय म्हटले ते? शिक्षक तुमचे गुलाम राहतील। शिक्षकांना तुम्ही आधीच वेडविगार करून ठेवलेला आहे। अनेक शिक्षकांचे प्रश्न जे असे आहेत, अनेक संस्थांचे प्रश्न आहेत, तुम्ही त्यांना वेडविगाराचंच काम दिलेलं आहे। अनेक संस्था तुम्ही संकटात आणलेल्या आहेत। या देशात आणि या राज्यामध्ये सगळ्यात जर दुःखी आणि कष्टी कोणी असतील तर पहिला शेतकरी आणि नंतर शिक्षक। शेतकरी आणि शिक्षक। आणि ज्या राज्यात किंवा ज्या देशामध्ये शेतकरी आणि शिक्षक हा समाधानी नसतो, ते राज्य आणि तो देश कधी सुखी होऊ शकत नाही असं इतिहास सांगतो। गेल्या अनेक वर्षापासून मी पाहतोय, आम्ही समाजकारणामध्ये आहोत, राजकारणामध्ये आहोत, पत्रकारितेमध्ये आहोत, शिक्षकी पेशाला या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा होती। शिक्षक म्हटलं का आदराने पाहिलं जायचं, प्रेम ममत्व वाटायचं। शिक्षकाला स्वावलंबी करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या आपल्या अनेक पूर्वीच्या नेत्यांनी, समाजसुधारकांनी फार मोठं काम केलेलं आहे। शिक्षणाचा व्यापार झालेला नव्हता, बाजार झालेला नव्हता। तेव्हाही अगदी महात्मा ज्योतिबा फुल्यांपासून कर्मवीर भाऊराव पाटील असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अनेक संस्था चालक, अनेकांनी या क्षेत्रात काम केलं आणि शिक्षकाला, या शिक्षकी पेशाला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून दिली। पण गेल्या काही वर्षामध्ये शिक्षकाच्या हातामध्ये भिकेचा कटोरा देण्याचं काम राज्यकर्त्यांनी केलं। शिक्षकाला याचक केलं। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट या महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय। मग अशा आपण